नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली सगळ्यांचे फोन लावत असते, पण कोणाचा फोन पण लागत नसतो. घरचे सगळे कुठे गायब झाले अचानक. त्यामुळे सायलीला काळजी वाटते ना, हे गेले तरी कुठे आणि सगळ्यांचे फोन पण बंद आहे. सायली असा विचार करते, प्रत्येकाला फोन लावून. इकडे हे सगळे पूर्णाजीच्या खोलीत चर्चा करतात. चर्चा कमी आणि गोंधळच जास्ती चाललाय बर का प्रेक्षकांनो. एक मजेशीर भाग त्यांनी आज दाखवलाय. चैतन्य मध्येच ओरडत असतो, येस येस येस. अर्जुन म्हणतो, अरे हळू बोल ना. चैतन्य म्हणतो, मला ना एक ब्रिलियंट आयडिया सुचली आहे. हे सेलिब्रेशन फॅन्टॅस्टिक करूयात आपण. अश्विन म्हणतो, सांग पटकन सांग, काय आयडिया आहे. अस्मिता म्हणते, ये चैतन्या, या वेळेला जर काही फालतूगिरी केलीस ना तर मार खाशील बर का. अर्जुन म्हणतो, अरे आवाज खाली. या कल्पनाताई म्हणत असतात, हे बाबा चैतन्य बोल रे पटकन. चैतन्य आता जी आयडिया सांगतो ती काही आपल्याला ऐकवलेली नाहीये. त्याने काहीतरी आयडिया सांगितली आणि या सगळ्यांना थोडी थोडी पटली आहे आज ना. प्रेक्षकांनो, यांच्या गोंधळ आणि गोंगाटच दाखवलाय. हे सगळे सायली पासन लपवायचा प्रयत्न करतात, पण यांना कोणाला काहीतरी जमत नाही. पण मजा दाखवली आहे बर का जराशी. आजचा एपिसोड जरा लहान आहे पण मस्त दाखवलाय सायलीला. आता अचानक यांच्या चर्चेचा आवाज बाहेर थोडा थोडा येतो. सायली म्हणते, अरे अच्छा, हा आवाज तर पूर्णाच्या खोलीतून येतोय. अच्छा, तिथे तर सगळे बघतेच आता जाऊन. असं म्हणून आता पूर्णाच्या खोलीत चालली बर का. आता इकडे यांचा गोंधळ चालू असतो. चैतन्याची वाद घालत असतात सगळेजण. प्रतापराव म्हणत असत, नाही रे चैतन्य, काही तुझी आयडिया व्यवस्थित नाही, हे नाही जमणार, जाऊ दे सोडून. सुमन म्हणते, हो ना बाई, अशाने सायली कशी खुश होणार. आपण साधं करू. तेवढ्यात सायली येते बर का आणि हे सगळे चिडी चूप होऊन जातात. सायलीला पाहिल्या सगळे गडबडतात ना. आता सायलीला काय उत्तर द्यायचे. एकत्र सगळे कसे काय जमले. सगळे आता बांबोलेत बर का. एकमेकांकडे बघून सायली म्हणते, तुम्ही इथे सगळेजण काय करताय. मी सगळ्यांना फोन लावून बघितला, सगळ्यांचे फोन पण बंद येतात. काय चाललंय. कल्पनाताई म्हणतात, अगं भीती वाटायचं काय कारण. सायली म्हणते, मला भीती वाटली ना. मग कल्पनाताई म्हणतात, घाबरायचं काय कारण. सायली दात, अगं सहज मी इथे आले होते. पूर्णाई ठीक आहे का बघायला. मग पूर्णाजी पण म्हणतात, हो हो. प्रतापराव म्हणतात, हा मी आमच्या रूममध्ये गेलो तेव्हा पाहिलं तर कल्पना तिथे नव्हती. मग म्हटलं चला पूर्णाईच्या खोलीत जाऊ. मग मी पण आलो कल्पनाच्या मागे. चैतन्य म्हणतो, मी ना, मला असं वाटलं की प्रताप काका कुठे चालले म्हणून मी पण प्रताप काकाच्या मागे मागे आलो. म्हणजे कुठे चालले बर म्हणून मग इथे आलो मी त्यांच्या मागे मागे. अर्जुनने आता डोक्याला हात मारलाय बर का. मग सायली पाहते अश्विनकडे. अश्विन विचार करायला लागतो, अरे यार मी इथे का आलो, आता काय सांगू मी. आणि मग थोडा विचार करून म्हणतो, अरे हाते चैतन्य मगाशी मला ना. चैतन्य जरा डाऊनच दिसला मगाशी. मला वाटलं त्याला बरं नाही की काय. चैतन्य अश्विनकडे बघून म्हणतो, अरे मी. अश्विन म्हणतो, अरे हा तूच ना. मला वाटलं तुला बरं नाही. मला वाटलं बघाव चैतन्याला काय झालं म्हणून मी चैतन्याच्या मागे मागे इथे आलो. सायलीला डाऊट येतोय बर का. सायली नुसती सगळ्यांकडे बघत असते. आता तर सुमन लगेच म्हणते, अगं सायली, कल्पना वहिनी इथे आल्यान त्याच्या आधीपासूनच मी इथेच होते. पूर्णाजीशी गप्पा मारत पूर्णाजी म्हणतात, हो अगं म्हणजे त्याच्या आधीपासून मी इथेच होते. अगं माझीच खोली आहे ना. हो गड्या. आयांना सगळ्यांना गोंधळून गेल्यासारखं झालं. आता अस्मिता म्हणते, अगं ते मी इथे ना. सायली स्मिताला का ते बघायला आले होते. सायली म्हणते, स्मित इथे आला असेल चालत. सगळे हसतात बर का. अस्मिता पण हसते आणि म्हणते, अग काही काय चालत कस येईल तो. अग मम घेऊन आली असेल ना त्याला इथे म्हणून मला वाटलं की तो आला असेल इथे आल्यावर लक्षात आलं माझ्या की तो इथे नाही आला. तो माझ्या रूममध्ये पाळण्यातच असेल. सायली आता या सगळ्यांना म्हणते, तुम्ही असे सगळे गोंधळल्यासारखे
का दिसताय, काय चाललंय? तुमच्या सगळ्यांचं मला कळेल का काही? अर्जुन म्हणतो, अगं सायली, अश्विन खूप डिस्टर्ब होता हो ना? अश्विन म्हणून ना मी अश्विनला सांगितलं की तुझ्या पूर्णाजी जवळ बस, बोल तिच्याशी, तुला बरं वाटेल. मग त्याच्यामुळे आम्ही इथे सगळे बोलावायला सायलीला आता हे कारण पटलं. बघा अर्जुनच सगळे आपले काहीतरी बालिश कारण देताय सायलीला कळू नये म्हणून. सायली मग म्हणते, मला तसं सांगायचं ना हो, मग मी पण नसते आले का भाऊजींशी बोलायला? अर्जुन म्हणतो, अग तू म्हणालीस ना की तू रूममध्ये जाऊन पडतेस, आराम करतेस म्हणून नाही बोलवल तुला. सायली आता अश्विनच सांत्वन करायला लागते. बर का सायली? अश्विन जवळ येते आणि म्हणते, अश्विन भाऊजी. आता ती जवळ जाते अश्विनच्या आणि अश्विनला म्हणते, अश्विन भाऊजी टेन्शन नका घेत जाऊ, मला माहिती आहे तुम्ही तुमचं दुःख नाही विसरू शक भाऊजी, पण तुम्ही ना कोणाजवळ तरी तुमचं मन मोकळं करत जा बरं. म्हणून तुम्हाला असं होतं. अर्जुन तिकडन कानाकोणा करत असतो, अरे तुझं तोंड जरास असं उदास कर म्हणून. सायली त्याला म्हणत असते, मी तुमची वहिनी आहे की नाही? तुम्ही आता माझ्याशी बोलू शकता की नाही मन मोकळेपणाने? आता मी तुमची आते बहीण पण आहे ना, माझ्याशी बोलावसं वाटलं तर बोला हो भाऊजी माझ्याशी. अश्विन लगेच सिरियस चेहरा करतो आणि म्हणतो, वहिनी हो मी बोलेल, तुझ्याशी नक्की बोलेल. अगं पूर्णाजीने पण माझी समजूत काढली आता, त्यामुळे आता मला जरा हलकं वाटते, त्यामुळे ना मी आता नाही दुःख करत बसणार. सायली लगेच म्हणते, बरं बरं. मग प्रतापराव म्हणतात, चला चला कामाला लागा, आता अश्विनला बरं वाटते ना, चला चला असं म्हणून आता हे सगळे त्या खोलीतून लगे पटापट चालले जातात. सायली म्हणत असते, अहो थांबा ना अहो, पण आता बिचारे पूर्णाजीच तिथे एकट्या राहिल्या बर का? त्यांचीच खोली आहे ना, त्यांना जाता पण येईना. तिथून एक गंमत दाखवली आहे प्रेक्षकांनो, आजच्या भागात मस्त दाखवलाय. आजचा भाग एक रिफ्रेशमेंट वाटते मस्त बघायला. आता पूर्णाजी म्हणत असतात, चला बाई थोड्या वेळ पडते, मी तासभर तरी आराम करता येईल आता मला. सायली आता म्हणत असते, पूर्णाजी अग ते अर्जुन येतो आणि म्हणतो, अग तू काय करतेस इथे? चल चल चल, पूर्णाजीला आराम करू दे, आराम करू दे ना पूर्णाजीला. पूर्णाजी आता डोळे मिटून घेतात, बरं झालं बाई पकडलं नाही गेलो. आणि आज फक्त एवढाच एक सीन आधेमध्ये दाखवला. त्यांनी आपण काल पाहिलं होतं की आपल्याला उत्सुकता होती की सचिन अन्नाच कपाट चेक करतो की काय, आणि एक्झॅक्टली तोच सीन त्यांनी आज दाखवलाय. सचिन अन्नाच कपाट उघडतो आणि विचार करतो, बघू तरी काय कपाटात आता अण्णांनी काय ठेवलं, आणि बघतो तर काय त्यात सुरा दिसतोय. सचिनला सुरा पाहिल्यावर सचिन लय खुश होतो बर का प्रेक्षकांनो, आणि विचार करतो, बापरे अन्नाच्या कपाटात सुरा, म्हणजे मगाशी हे सुरा ठेवत होते तर कपाटात. अण्णा मारे बोलले की मी आता हातायांना हात लावणार नाही, आया करणार नाही, त्या करणार नाही. मग अण्णा हा सुरा अजून तुमच्याकडे काय असं तो बोलतो, आणि मग त्याला काय सुसत कोणासो. प्रेक्षकांनो अचानक त्याचा चेहरा जरा गंभीर होऊन जातो सचिनचा. म्हणजे मंडळी यावरून तरी दिसतंय की महिप्त फक्त ढोंग करतोय चांगलं वागण्याच्या. तर असो, आता इथून पुढे पुन्हा मजेशीर सीन चालू झाले. इकडे आता यांना काही सुचेना सायलीला टाळून कसं सगळं प्लॅनिंग करायचं. सोळ्याचं सायली येते पुन्हा यांच्या मागे मागे बैठकीत आणि म्हणते, आई आई बाबा कुठे गेलेत? मग कल्पनाई सहज सांगून टाकतात, अगं त्यांची लाडकी लेक सापडली ना, त्यांना एवढं वर्षांनी मंदिरात गेले ते दोघे जण, आणि तिथे अभिषेक करणार आहे. सायलीला आता हे सांगायचं नाही असं हे मागून खाणाखुणा करत असतात बर का, पण कल्पनाताई सांगून टाकतात. त्यापुढे म्हणतात, अगं मधुभाऊ आणि कुसुमताई ते आश्रमात गेले, कारण मधुभाऊंना इतक्या वेळ बसता नसता आल ना म्हणून. सायली म्हणते, हो माझ्याशी बोलली कुसुमताई मगाशी. आता अचानक प्रतापराव मोठ्याने म्हणतात, हा, आणि मग सगळे त्यांच्याकडे बघायला लागतात. सायली सकट हे सगळे गोंधळून जातात ना. आता अर्जुन लगेच म्हणतो, अग बायको तुझी मेडिसिन बायको आहे
ना चल 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 सायली म्हणते. अहो कुठे बाकी आहे, थांबा जरा बाबा काहीतरी सांगताय, मला ऐकू द्या ना. आता अर्जुन घाबरून जातो. आता त्याला समजत नाही काय बोलावं. मग प्रतापराव म्हणतात, अग सायली, मी तुला तेच विचारत होतो, बेटा गोळ्या घेतल्यास का सायली म्हणते, नक्की ना बाबा. प्रतापराव म्हणतात, अगं हो, आणखीन काय असणार आहे. आता अचानक चैतन्य पण ओढतो. आणि मग सगळे दचकतात. बर का यांना काय होत्य. अचानक मध्ये काही कळे ना कोणाला. सायली म्हणते, अय्या चैतन्य भाऊजी काय झालं, तुम्हाला एवढ्याने का ओरडलात. मग चैतन्य म्हणतो, अग ते वहिनी, माझा पाय मुरगळला. आणि मग सायली म्हणते, उभ्या उभ्या पाय मुरगळला. चैतन्य म्हणतो, अग होतं मला असं कधी कधी. अर्जुन म्हणतो, हा होत त्याला कधी कधी असं ऑफिसमध्ये, पण असंच करतो. हा बर उगाचच ओरडू लागले. सगळे आधेमध्ये हा हो करून सायली त्यामुळे आणखीन जरा संशयास्पद बघते. या सगळ्यांकडे. कल्पनाताई म्हणतात, जाऊ दे बर सायली, तू नको लक्ष देऊ या सगळ्यांकडे. आता अर्जुनला काय वाटतं, बसल्या बसल्या सगळ्यांना मेसेज करावा की बाहेर चला, आपण बाहेर डिस्कशन करूयात म्हणून अर्जुनने या सगळ्यांना मेसेज टाईप केलाय बर का बसल्या बसल्या. आणि सगळ्यांचे मोबाईल टीन 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 एकाच वेळेला खणाले. ते मेसेज आल्यावर बीप नाही वाजत का तसे. सगळ्यांचे मोबाईल सायलेंट पण नव्हते ना, त्यामुळे सगळ्यांचे मोबाईल वाजतात बर का. त्यामुळे सगळे आपापला मोबाईल पाहायला लागतात. एकदम सायलीला समजेना हे काय. टुनटुन टुनटुन अचानक सगळ्यांचा मोबाईल कसं काय वाजतोय. अर्जुनने आता मेसेज टाकलेला असतो, अरे आता कोणीतरी तन्वी सेलिब्रेशनची काहीतरी आयडिया सुचली तर या ग्रुपमध्ये टाका. या ग्रुपवर सायली नाहीये, पण प्लीज आता खाणाखुणा करू नका नाहीतर सायलीला डाऊट येईल. असा मेसेज अर्जुनने टाकलाय सगळ्यांना. प्रत्येकजण मेसेज वाजते बर का आणि फोन ठेवून देत्य आता खिशात. सायली म्हणते, अरे च्यात तुम्हा सगळ्यांचा मोबाईल कसा काय एकसाथ वाजला. सगळ्यांना यांना सोबतच मेसेज आलाय का. सगळेजण आता पुन्हा मोबाईल खिशात ठेवून देतात बर का आणि एकमेकांना खाणाखुणा करायला लागतात. सायलीला आता समजलंय की यांच्यात काहीतरी शिजते. त्यातन अर्जुन पुन्हा मेसेज करतो बर का. प्रत्येकाचे मोबाईल टन 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 वाजायला लागतात. आता यावेळेला मेसेज टाकलेला असतो, दादा तू काय करतोय. अर्जुनच्या मेसेजवर रिप्लाय टाकलेला असतो अश्विनने, अरे दादा तू खाणाखुणा काय करतोयस, इथे ग्रुपवर सगळं सांग ना. आता तो मेसेज सगळे वाचायला लागतात बर का. एक क्युरिओसिटी असते बर का प्रेक्षकांनो. फॅमिली ग्रुपवर कोणी काय मेसेज केला काय नाही ते वाचायची एक उत्सुकता असते. तसंच यांचे चालले ते पण सायलीच्या समोर. सायली मग सगळ्यांना म्हणते, माझ्या पाठीमागे काही शिजते का. अस्मिता म्हणते, नाही ग असं काही नाहीये. तुला असं का वाटते. सायली म्हणते, मला मगासपासून संशय येतोय तुम्हा सगळ्यांचा. मग अर्जुन पुन्हा एकदा मेसेज टाकतो. मग यांचे फोन पुन्हा खणतात मेसेजच्या आवाजाने. मग आता त्यावर मेसेज टाकलेला असतो, अर्जुन प्लीज सगळ्यांनी फोन सायलेंटवर करा. सायलीला डाऊट येतोय. आता हे सगळेजण तो मेसेज वाचतात आणि फोन सायलेंटवर करतात बर का. सगळे एकमेकांना खाणाखुणा करत असतात. सायली पुन्हा विचारते, काय चाललंय तुम्हा सगळ्यांचे. सायली तिथे उभं राहून बघते बर का, प्रत्येकाकडे बघते आणि यांच फोनवर मेसेज खेळणं सुरू आहे. आता मेसेज वाचायला लागतो बर का. चैतन्य पण आणखीन एक मेसेज टाकलेला असतो अर्जुनने की आता सगळेजण आपण बाहेर भेटूयात म्हणून. सगळेजण बाहेर पसेजमध्ये भेटू आणि तिथे आपण सगळं प्लॅनिंग करू असा मेसेज अर्जुनने टाकलेला असतो सगळ्यांना. आता आम्ही काहीतरी कारण सांगून बाहेर पडतो, तुम्ही पण काहीतरी कारण सांगा आणि बाहेर पडा. आपण मेन गेट जवळ जाऊन भेटू असा मेसेज टाकलाय बर का अर्जुनने. आता हे सगळे जण काहीतरी कारण काढून बाहेर पडतात. त्यामुळे सायलीचा संशय आणखीन वाढतो. मजा दाखवली बर का प्रेक्षकांनो. आता हा सीन बघायला फार छान वाटले बर का. आता अर्जुन अचानक म्हणतो, अरे ते माझी मीटिंग आली अर्जंट. मी आलोच. चैतन्य लवकर ये रे. आता चैतन्य
आणि अर्जुनला बाहेर जायचं कारण सापडलं. प्रतापराव लगेच म्हणतात, अगं कल्पना, मला पण जरा काम होतं. बघ, मला मार्केटमध्ये जायचंय. तू येतेस का माझ्याबरोबर? मग या कल्पनाताईम म्हणतात, अहो चालेल ना, येते ना मी, मला पण काम होतं बघा, काही सामान आणायचं. मग सायली लगेच म्हणते, या दोघांना आई बाबा, मी येऊ का तुमच्यासोबत मार्केटमध्ये? मला पण यायचंय, मी लहानपणी नव्हते येत का तुमच्यासोबत मार्केटमध्ये? मला खूप आवडायचं. आता कल्पना ताईंना टाळायचं हिला लगेच म्हणतात त्या, अगं ते लगेच. आता स्मिता म्हणते, अगं सायली, माझं जरा बंकेत काम आहे. बघ, तू एक काम कर ना, तू जरा स्मिथकडे करूया का बाहेर, काश्मीर किंवा हिमाचल प्रदेश, आपण कुठेतरी 8 दिवस असं बाहेर जाऊयात का? प्रतापराव म्हणतात, 8 दिवस शक्य आहे का ते? तर अश्विन अस्मिताला म्हणतो, हो ना, मगाशी तर गोलूला घेऊन देवी आईच्या दर्शनाला यायला तुला जमणार नव्हतं आणि आता हिमालयात जायला ब्री तयार झाली आहेस असं म्हणत चैतन्य मोठ्याने बोलतो. तर सर्वजण चैतन्याला हळू बोल अस इशाराने सांगत असतात आणि त्याला शांत राहायला सांगत असतात. सर्वजण प्लॅन करत असतात. बघतेस का, मी लगेच हिला थोड्या वेळात लगेच, प्लीज प्लीज बघ ना, स्मिथकडे घे ना याला असं म्हणून अस्मिताने स्मिथची जबाबदारी देऊन टाकली सायलीला. म्हणजे सायलीला आता म्हणता येणार नाही ना की मी पण जाते मागे मागे, म्हणून जरा बालिश वाटले प्रेक्षकांनो, पण मजा आलीये बघताना, छान वाटत बर का? मग आता अस्मिता बाहेर पडते, कल्पनताई बाहेर पडतात, प्रतापराव बाहेर पडतात, सगळेच बाहेर पडतात बर का? सुमन पण येते त्यांच्या मागे मागे. वहिनी, मी पण येते. हा, मग लगेच अश्विन तिथे एकटाच राहिलाय बर का? अश्विन लगेच स्माईल करत म्हणतो, अग वहिनी, ते ना, मला माझ्या जरा पेशंटला बघायला जायचे. आलोच मी आलो येतो असं म्हणून अश्विन पण बाहेर पडतो. सायली आता एकटीच राहिली आहे बिचारी स्मिथ सोबत. ती विचार करते, अरेच सगळ्यांचे मोबाईल एकाच वेळेला वाजताय, सगळे एकत्र बाहेर पडताय, काहीतरी गडबड आहे, यांचं काही चाललंय का असं म्हणून ती स्मिथला आता सांभाळत असते. आता शेवटचे सीन तुम्ही बघत आहात बर का प्रेक्षकांनो? आता हे सगळे बाहेर जमले बर का आणि असे हळूहळू डिस्कस करताय. अस्मिता म्हणत असते, काय करायचंय आपण, कुठेतरी लांब टूर काढायचं का, हिमाचल प्रदेश वगैरे? प्रतापराव म्हणतात, अग काही काय सांगतेस तू? मग लगेच आता चैतन्य म्हणतो, काय अस्मितात ताई, मगाशी तर देवदर्शनाला नाही म्हणाली स्मिथ सोबत जायला आणि आता लागली हिमाचल प्रदेशच्या टूर काढतेस? मध्येच यांच्याच गोंधळ चालू आहे. आता अर्जुन म्हणतो, अरे काय चाललंय तुमचं, काहीतरी चांगलं प्लॅनिंग करा ना, यांचं ठरता ठरे ना बाबा, नुसती गुळगुळ चालू आहे. प्रेक्षकांनो, आता सायली स्मिथला अशी गोड खेळवत असते, समजवत असते आणि तो आता थोडसं रडायला लागतो. म्हणून सायलीला वाटत त्याला बाहेरच्या अंगणात आणावं. सायली आता त्याला अशी खेळवत बाहेरच्या अंगणात आणते बर का आणि बाहेर आल्या बघते तर काय हे सगळे खुसूर करत तिथेच उभे. सायली या सगळ्यांना बघते आणि आता तिचा जरा पारा चढतो की हे सगळे इथे, आणि सायली आता अशी हळू त्यांच्या मागे येते बर का आणि चैतन्याला पाठीवर जोरात थाप मारते. चैतन्य गडबडून जातो ना आणि हे सगळे जे डिस्कस करत असतात एकदम थांबतात. डिस्कस करायचे. सायली म्हणते, काय चाललंय तुमचं? आता हे सगळे एकमेकांकडे बघून म्हणतात, काय चाललंय आपलं? काही नाही चाललंय. कुठे काय नाही? सायली म्हणते, प्रतापराव ना बाबा, तुम्हाला तर मार्केटमध्ये जायचं होतं ना? मग लगेच प्रतापराव म्हणतात, अगं होते, जायचं होतं, पण ते आता यांना कोणाला काही कारण सुचेना, काही बालिश कारण द्यायला लागतात. सगळे अगं हो, जायचं होतं बाहेर, पण ते काय, माझी मीटिंग पोस्टपोन झाली. मग सायली म्हणते, अश्विन भाऊजी तुमचा पेशंट? अश्विन म्हणतो, गेला. सायली म्हणते, गेला म्हणजे? अश्विन म्हणतो, अगं गेला म्हणजे तो बरा होऊन गेला, पण घरी बरं वाटत त्याला. कल्पना ताई म्हणतात, हो बरोबर आहे. सायली म्हणते, अस्मिता तुला तर बंकेत जायचं होतं. अस्मिता म्हणते, अगं ते काय झालं माहिती का, ते जायचं होतं बंकेत, पण ते
त्याने सुट्टी घेतली ना, ज्याच्याकडे माझं काम होतं म्हणून. मग मी नाही गेले. आणि इकडे आण स्मितला, आण बर इकडे माझ्याजवळ अस्मिता. आता स्मितला जवळ घेते बर का. आणि हे सगळे जण आता एकमेकांमध्येच गोंधळ घालायला लागतात. उग स्मितला आपलं खेळवायला लागतात. सायली आता अर्जुनवर घसरते आणि म्हणते, काय हो परांजपेच्या मीटिंगच काय झालं. अर्जुन म्हणतो, अगं हा ते परांजपेची मीटिंग ना, ते कोर्टात जायचं होत पोस्टपोन झाली. आता हे सगळे उगाच काहीतरी घुसबुजायला लागतात बर का. एकमेकांमध्ये काय बोलताय ते काही कळे नाहीत. सगळ्यांनाच चैतन्य म्हणतो, अग वहिनी ते आम्ही कोर्टात गेलो ना, आणि कोर्टात जाऊन बघतो तर काय पाऊस होता म्हणून सुट्टी दिली कोर्टाने. सायली म्हणते, या पावसामुळे कोर्टाला सुट्टी. वा मस्त मस्त. आता हे पुन्हा गोंधळ घालायला लागतात एकमेकांमध्ये बर का. तेव्हा सायली म्हणते, गप्पा बसा. तुम्हाला सगळ्यांना कोणाला अभिनय करता येत नाही आणि खोट बोलता येत नाही. शांत बसा. आता मला सरळ सरळ कळतेय की तुम्ही काहीतरी लपवत आहे बर का. आता माझ्यापासून का नाही सांगत आहात तुम्ही काही मला. सायली आता असं बोलल्या कल्पाताई म्हणतात, आम्ही लपवतोय छे नाही. सगळे आता पुन्हा गोंगाट घालायला लागतात. सायली म्हणते, मग सांगा ब्र तुम्ही सगळे इथे काय करताय. मग आता यांना काही कारण सुचेना. मग आता असं करता करता सुमन लगेच म्हणते, अग ते कल्पना वहिनी म्हणाल्या की इथे सुंदर गुंड्या ठेवल्यात म्हणून आम्ही सगळे चालो इथे बघायला. सायली म्हणते, काय स्मिता अग तू तरी खोट बोलू नकोस. माझ्याशी काय झालंय का. सिरियस बोला ना सगळे. माझ्याशी काय झालंय. अर्जुन म्हणतो, अग काय होणार आहे बायको. कुठे काय काहीच झालं नाहीये. तू नको टेन्शन घेऊ नको. लक्ष देऊ आमच्याकडे. आणि मी काही तुझ्यापासून कधी लपवतो का. सायली म्हणते, चला लपवण्यात सगळ्यात जास्ती माहेर आहात तुम्ही. आता सगळे अर्जुनला रागवायला लागतात. काय हे अर्जुन असं करावं का. अर्जुन. सायली म्हणते, तुम्ही ना काहीतरी प्लॅन करताय आणि मला सांगत नाही आहात. बर प्रेक्षकांनो मला असं म्हणायचं नाही एवढंच. जर सायलीला कळत तर कशाला यांच्यामध्ये करते. बर नाही ऐकायचं असेल काही सरप्राईज बाबा यांचं सहज गंमत केली बर का. तर आता सायली चिडते आणि म्हणते, जा आता मला बोलायचंच नाहीये तुमच्याशी. काहीतरी तुम्ही लपवताय माझ्यापासून. ठीक आहे नाही सांगायचं ना तुम्हाला. जा नका सांगू. जाते मी असं म्हणून सायली आता निघून जाते बर का. ती बैठकीत बसते आता राग या सगळ्यांपासून. आणि हे सगळे पुन्हा एकमेकांमध्ये आरडाओरडा करायला लागतात. तुझ्यामुळे झालं. अर्जुन म्हणतो, तुम्ही सगळे ना एवढे ओव्हर रिएक्ट करतात त्यामुळे रागवली. आता माझी बायको माझ्यावर. कल्पना म्हणतात, अरे आम्ही काय केलं. सुमन म्हणते, बाबा जा तू म्हणो तिला. आता तुझ्यावर जास्ती नाही रागवणार ती. मग लगेच कल्पना म्हणतात, हो बाबा जा तिला नवाव तर लागेल ना. सायली आता चिडलेली असते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.